आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या की काय केल्या पाहिजेत. आपण सगळ्यांना वाटतं पण की आपण हेल्दी असलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना वाटतं पण की मी चांगलं खाऊ शकलं पाहिजे, चांगलं जगू शकलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे. हे सगळं आपल्याला बाह्य मनामध्ये वाटत असतं. पण आपलं एक अंतर्मन पण आहे जे आपल्याला कॉशन करत असतं. बघ मागच्या वेळी तू केलं होतं सुरू, पण ते काय झालं नाही आणि तुझं नेहमी हे असंच होतं. काही लोक असतात की मी पिवळा शर्ट घालून इंटरव्ह्यूला गेलो ना की मी इंटरव्ह्यू पास होतो, नाही तर मग होत नाही. किंवा जाता जाता जर मला याचा चेहरा दिसला तर मात्र नक्की माझं काम अगदी होतच नाही. का हा आज माणूस डोळ्यासमोर दिसला. तर अशा कितीतरी गोष्टी आपल्या अंतर्मनामध्ये इतक्या वर्षांपासनं हळूहळू हळूहळू ठोसून भरलेल्या असतात की आपण कितीही ठरवलं की मला नॅचरली लिव्हिंग करायचंय, मला अजिबात औषधं नकोयत, मला हे नकोय ते नकोय. खूप वेळा आपल्याला काय नकोय याची लिस्ट आपल्याकडे खूप मोठी असते आणि काय हवंय याची लिस्ट खूप कमी असते. म्हणजे मी नेहमी पेरेंटिंग सेशन करताना सांगते की आई वडील मुलांना सांगतात, आता एक सिच्युएशन बघा, मुलाची परीक्षा आहे, त्यांनी काय ते 2-3 दिवस चांगला अभ्यास केलेला आहे, सकाळी उठून रेडी होऊन तो परीक्षेला निघालाय आणि गणिताचा पेपर आहे. त्याची आई वडील बहीण मावशी काका कोणीतरी घरामध्ये त्यांना शाळेत तो अगदी बॅग बिग घेऊन निघालाय आणि तेव्हा त्याला म्हणतात, तो अगदी सगळ्यांना नमस्कार करतो, सगळं काही त्याचं मनाने ठरलंय की आजचा पेपर आपण छान लिहायचा. पण ते घरातलं कोणीतरी त्याला म्हणतं, बघ आज गणिताचा पेपर आहे, मागच्या वेळी फार कमी मार्क मिळाले होते तुला, यावेळी चांगलं लिही बर का. काय झालं आता? जो मुलगा हे सगळं विसरला होता की मागे काहीतरी, कारण त्यांनी 2-3 दिवस छान अभ्यास केलाय, पण आपण त्याच्या मनामध्ये असं टाकलं की मे बी पुन्हा तसंच होऊ शकतं का, मे बी मला यावेळी पण विसरायला होईल का, मे बी असं होईल का. दुसरी सिच्युएशन देते तुम्हाला. तुम्ही एक लहान होतात, तुमच्या स्वतःच्या आयुष्यातली आठवा. तुम्ही एक 10, 8, 10 वर्षाच्या होतात. घरामध्ये पाहुणे आले होते आणि बाहेर बसले होते पाहुणे. तुमच्या घरातले मोठे कोणतरी आई वडील आजी आजोबांनी तुम्हाला सांगितलं की पाहुण्यांना जाऊन पाणी दे. आता तुम्ही पाण्याचे 4-5 ग्लास भरले, छान पूर्ण भरले, ट्रे मध्ये ठेवले आणि तुम्ही ते आनंदाने द्यायला निघालात, कारण तुमच्या आवडीचे पाहुणे आलेले आहेत. तुम्ही दारापर्यंत त्या किचन मधनं हॉलमध्ये पाहुणे बसलेत, त्या दारापर्यंत तुम्ही पोचलात, मागनं तुम्हाला तुमच्या घरातल्या मोठ्या कोणीतरी सांगितलं, तुझ्या हातनं नेहमी पडतं बरं का, बी केअरफुल. ते पडू शकतं बघ, जरा तो अंबरठा उचलता ओलांडताना जरा केअरफुल. आणि काय होतं मग, डेफिनेटली पडतं आणि मग तो मोठा माणूस म्हणतो, बघ मी तुला सांगितलं. ऍक्च्युली त्या लहान मुलाकडे जर चांगलं करेज असेल ना, तो म्हणेल कारण तू सांगितलंस म्हणून, नाही तर मी चांगला चाललो होतो. यु नो. तर आपण काय करतो आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये, तर आपण प्लॅन तर खूप करतो काय काय. म्हणजे काय, तर आपल्या फ्रंट लोब मध्ये इथे असलेल्या ह्याच्यामध्ये काय ठरलंय, मला सकाळी उठल्यावरती वॉकिंगला जायचंय, मला संध्याकाळी 6:30 ते 7:30 मध्येच जेवायचंय, मला हे नाही खायचंय, हे सगळा प्लॅन आपल्या डोक्यामध्ये रेडी आहे. आपण आपल्या कोणीतरी मित्रमैत्रिणींना सांगतो आणि तेव्हा लक्षात येतं, ते म्हणतात, हे तुझं नेहमीच काहीतरी, हे डाएट ते डाएट काय काय करत असतेस तू, मागच्या वेळी पण असंच केलं, 15 दिवस केलं आणि ते काय तुझं नंतर काय कंटिन्यू होतं. मग आपल्या मनात काय सुरू होतं, हे माझं नेहमीच आहे ना. आपणही सगळ्यांना हेच सांगायला लागतो, मी काय ना इतके प्रयत्न केले, माझं काही होत नाही. दोन मन आहेत आपल्याकडे. एक आहे ज्याला खूप काहीतरी करायची इच्छा असते, कधी माझं लेक्चर ऐकल्यानंतर 8 ते 8:30 लेक्चर झाल्यावर 9 वाजेपर्यंत मस्त वाटत असतं की मी करूच शकणार. रात्री आपण झोपतो पण बरोबर, पण सकाळी उठल्यानंतर
काहीतरी बदलतं, कारण आपण काय 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 आपल्या आतल्या मनाने आपल्याला सांगितलेलं असतं, जाऊ दे आज नको उद्या जाऊया वॉकिंगला. ऍक्च्युली ना ते थोडंसं पावसासारखं वाटतंय, ऍक्च्युली तो एक कुत्राच काहीतरी शेजारचा भुंकत होता, काहीही कारण आपल्याला सापडतात आणि करायचं ठरवलेलं आपण कॅन्सल होतं ना आपल्या आयुष्यात असं. आणि खूप बाबतीत असं होतं. तर यश आणि अपयश या दोघांच्या मध्ये एकच फक्त छोटासा थ्रेड आहे. यश आणि अपयश म्हणजे करू शकणं आणि करू न शकणं याच्यामध्ये एकच गोष्ट आहे जी आपल्याला दूर ठेवते, ती म्हणजे आपणच आपल्या स्वतःवरती डाऊट घेत. मी करू शकेन का नाही करू शकणार, माझं होईल का नाही होईल, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येतं की तुम्ही ऍक्च्युली डाऊटिंग नेचरमुळे अर्ध्या गोष्टी आपण चुकीच्या करत राहतो. करायचं ठरवलं तरी सुद्धा होत नाही, करायचं नाही ठरवलं ते सगळं होत राहतं. आणि मग आपल्याला वाटत राहतं कुठे चुकतंय माझं. तर ते काय आहे, तर आपल्या डोक्याचं प्रोग्रॅमिंग. म्हणजे आता सपोज तुम्ही आंब्याच्या झाडाची बी लावली आणि 10 दिवस 15 दिवस असं त्या मातीकडे बघत बसला, पेरूचं झाड का येत नाहीये, पेरूचं झाड का येत नाहीये, तर पेरूचं झाड येईल का? पेरूचं झाड येणार नाही. का? तर आपण लावली आंब्याची बी आणि आपण पेरूचं झाड बघतो. त्यामुळे आपल्या डीप मनामध्ये जे काही आहे ना ते सीड आपण टाकलेलं आहे. आपल्या फ्रंट लोबवर काही पण असेल, पण आपल्या अंतर्मनामध्ये जे आहे तेच घडत असतं. म्हणजे व्हॉट यू थिंक इज व्हॉट यू गेट. तुम्ही ज्याचा विचार करता तेच तुम्हाला मिळतं. आम्ही कम्प्युटर लँग्वेज जेव्हा कम्प्युटर नवीन शिकतात तेव्हा कम्प्युटर स्क्रीनवर असं म्हणलं जातं की व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट. वी सी विग अशी हे असते. म्हणजे काय, तर आपल्या मनामध्ये डीप तुम्ही काय ठरवलंय किंवा तुमच्या पास्ट एक्सपिरियन्समुळे तुम्ही जे काही मनामध्ये फिक्स करून ठेवलंय ते तुम्हाला ऍक्च्युली घडत राहतं. तुम्हाला जे पाहिजे ते घडत नाही. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपल्या डीप मनामध्ये जे प्रोग्रामिंग झालंय ते बदलायला पाहिजे. तर मग फक्त ऍक्टिव्हिटी बदलून काहीही होणार नाही. ऍक्टिव्हिटी बदलून काहीही होणार नाही. फक्त प्लॅनिंग करून पण काहीही होणार नाही. काय केलं पाहिजे, तर मनामधलं जे प्रोग्रामिंग आहे ते बदलायला पाहिजे. आणि ते करण्यासाठी नवीन प्रोग्रामिंग ऍड करायला पाहिजे. म्हणजे जुनं पुसलं पाहिजे आणि नवीन तिथे रेकॉर्डिंग केलं पाहिजे. आणि हे रेकॉर्डिंग इतकं डीप असतं ज्याला आपण सबकॉन्शियस म्हणतो. कॉन्शियस माइंड म्हणजे जे आत्ता आपण ऐकतोय, लिहितोय, बोलतोय, वाचतोय ते कॉन्शियस माइंड सतत आत्ता आहे ते. पण सबकॉन्शियस म्हणजे काय, जे डीप आहे. म्हणजे सपोज एखाद्याने तुम्हाला सांगितलं की माझं नाव आहे, मी तुम्ही विचारलं तुझं नाव काय आहे, आणि त्यांनी म्हणलं माझं नाव आहे रावण. कसं वाटेल तुम्हाला त्या माणसाविषयी? नाव रावण आहे असं सांगितलं तर आपल्याला काही त्याच्याविषयी छान वाटणार नाही, कारण रावण या नावाच्या मागे आपल्या मनामध्ये सबकॉन्शियस मध्ये एक इमेज आहे. रावण दुष्ट होता, रावण असा होता, त्यांनी सीतेला पळवलं, हे केलं ते केलं. तो माणूस ऍक्च्युली चांगला असू शकतो, पण आपल्या सबकॉन्शियस मध्ये जे रेकॉर्डिंग आहे ते फटकन बाहेर येतं. त्याला म्हणतात रिफ्लेक्स. जसं तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात आणि जाता जाता तुमच्या हाताला काहीतरी टोचलं, म्हणजे ते काय, आता चेअरचं एखादं सूत असू शकतं किंवा झाडाचे एखादं गुलाबाची काटा असू शकतो, असं काहीतरी टोचलं तर तुम्ही वा वा छान असं म्हणता का? नाही. आपला रिफ्लेक्स काय असेल तर तिथून हात आपण दूर घेऊ. ती रिफ्लेक्स आहे. त्याच्यासाठी डोक्याला काही विचार करावा लागत नाही.
त्याला म्हणतात रिफ्लेक्स ऍक्शन. जे सबकॉन्शियस मध्ये रेकॉर्डिंग झालंय ते रिफ्लेक्स म्हणून येतं. त्यामुळे आपल्या सबकॉन्शियस मधलं रेकॉर्डिंग बदलणं खूप महत्वाचं. मग आता गेले 8 दिवस आपण शिकतोय, मी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, म्हणजे आपल्याकडे आता अंडरस्टँडिंग आहे की काय महत्वाचं आहे. आपल्याकडे इच्छा पण आहे की मला बदलायचंय. अंडरस्टँडिंग आहे, इच्छा आहे, करण्याची कपॅसिटी आहे, बाकी कुठली वेगळी अवधानं नाहीयेत. तरी सुद्धा आपलं का ब्रेक होईल? तर एकच फक्त चूक कुठे झालीये, तर सबकॉन्शियस मध्ये आपण काहीतरी चुकीचं रेकॉर्डिंग ठेवलंय. ते रेकॉर्डिंग बदलायला पाहिजे. आणि याला म्हणतात गोल सेटिंग किंवा विजन, दूरदृष्टी. म्हणजे आपण सपोज मला काहीतरी करायचंय, आत्ता मी कुठे आहे आणि मला कुठे जायचंय यातली गॅप न लक्षात ठेवता मला कुठे जायचंय ते ध्येय जर आपण बरोबर ठेवलं आणि ते ध्येय माझं काय आहे त्याच्या मनामध्ये क्लॅरिटी असेल तरच आपण काहीतरी चांगलं आपल्या आयुष्यात करू शकतो. सचिन तेंडुलकरला जर त्याच्या वडिलांनी किंवा मोठ्या भावानी सांगितलं असतं काय उपयोग नाही, रोज तिथे जाऊन बसतोस, कितीतरी शॉट खेळत बसतोस, काही उपयोग नाही, जाऊन अभ्यास कर, चांगला मोठा होशील. त्याचे वडील चांगले प्रोफेसर होते कीर्ती कॉलेजला, मला माहिती, आम्ही तेव्हा मुंबईतच होते. एका प्रोफेसरचा मुलगा शाळेत जात नाही आणि ग्राउंडवर खेळत बसतो, त्याच्यात किती नातेवाईकांनी त्रास दिला असेल ना त्या आई वडिलांना. विचार करा, तुम्ही जर ते प्रोफेसर असाल आणि तुमचा मुलगा 18 तास त्या ग्राउंडवरच त्या आचरेकर सरांकडे एक असा बांधायचा दोऱ्याला चेंडू आणि मारतच बसायचा, वेडाच मुलगा म्हणतील ना कोणतरी. आपला मुलगा असेल तर आपण त्याला वेडा म्हणतो आणि सचिन तेंडुलकरची स्टोरी ऐकताना म्हणतो काय ग्रेट आहे ना. पण तो सचिन तेंडुलकर ग्रेट होण्यासाठी त्याच्या आजूबाजूच्या माणसांनी त्याला कधीही म्हटलं की तू करू शकत नाहीस तर त्यांनी ते बाजूला सारून टाकलं, स्वतःच्या सबकॉन्शियस मध्ये टाकलंच नाही, म्हणून तो मोठा झाला. एवढी मोठी गोष्ट आपल्याला करायचीच नाही, आपल्याला फारच छोटी गोष्ट करायची. आपल्याला फक्त आनंदी आणि सुखी जगायचंय आणि ते इतकं कॉमन आणि सिंपल आहे. पण माझ्या मनातलं रेकॉर्डिंग जर असेल, काय टेन्शन रोजची येतो. मी आता शेजारचे विचारतात काय आहे, कसं काय चाललंय, काय काय झालं, काय सांगू, मुलाच्या अभ्यासाच्या मागे सकाळी उठून काय केलं, तो डबाच घेऊन जात नाही हो, टेबलावरच विसरून जातो माझा नवरा, काय सांगू त्याला. एवढं कष्ट करून मी सकाळपासून बनवलं, विसरूनच गेलं. तोही टेन्शन मध्ये, तुम्ही टेन्शन मध्ये, कशाचाच काही उपयोग नाही है ना. आणि हे आपल्या डोक्यामध्ये जेव्हा आपण रेकॉर्ड केलंय सारखं 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 म्हणून म्हणून सगळ्यांना सांगून, आणि लोक तर दुःख इतकं गोंजारतात ना, सगळ्यांना सांगत राहतात असं झालंय तसं झालंय तसं झालंय. प्रत्येकाला सांगत असताना तुम्ही पण ते ऐकताय हे लक्षात ठेवा. तो माणूस एकदाच ऐकणार आहे समोरचा तुमच्याकडनं, पण 10 जणांना तुम्ही सांगितलं तर ते तुम्ही 10 वेळा ऐकलंय. म्हणजे काय, तर एखाद्या दगडावरती कार्विंग म्हणजे काय, तो स्कल्पचर असतो ना, तो छिन्नीने मारून त्याचे एक मूर्ती बनवण्यासाठी जे ठोकाठोकी करतो, तसं आपण आपल्या मनाचं कार्विंग काय केलंय, हा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम 10 12 13 14 15 वेळा ठका 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 केलं तर मनाने काय रेकॉर्ड केलंय, आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आयुष्य छान आहे म्हणण्याची कपॅसिटी निघून जाते. तर आज आपण शिकणार आहोत की आपल्या सबकॉन्शियस वर काय रेकॉर्डिंग करायचंय, ज्या योगे तुम्ही हा जो काही 7-8 दिवसाचा प्लॅन केलाय आणि पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हॅपी हेल्दी राहायचंय, तर स्वतःला सांगायचंय. तर तुम्हाला आठवत असेल ज्यांनी ज्यांनी SSY केलंय त्यांना पहिल्या दिवशी गुरुजी सांगतात एक एस्से लिहायला, माय आयडियल वर्ल्ड, माझं आदर्श जग. मग त्या आदर्श जगामध्ये जर तुम्ही लिहिलं असेल माझी सासू जी मला खूप छळते ना ती माझ्या जावेकडे गेली राहील, म्हणजे ती छळणार तर आहेच, पण आता ती तुम्हालाही छळणार आहे आणि तिलाही छळणार. मग हे आदर्श आहे का जग?
मी छोटस उदाहरण देते, चुकीचं वाईट दुष्ट पण असू शकतं, पण खरं आहे. त्यामुळे काय लिहायचंय तर मला काय नकोय ते नाही लिहायचंय, मला काय हवंय ते लिहायचं. आणि आपण खूप वेळा हीच चूक करतो. आपण म्हणतो मला डायबिटीस नकोय व्हायला, मला बीपी नकोय, पण मला हेल्दी राहायचंय असं आपण म्हणत नाही. मला काय नकोय याची बडी मोठी लिस्ट करतो. ते नकोय आता करायला. काय करायचंय तर मला काय हवंय, ते कधी हवंय, कधी हवंय, म्हणजे वयाच्या 90व्या वर्षापर्यंत मी हेल्दी राहायला पाहिजे असं हवंय का मी एक 10 काय 50 नंतर येतच आहो सगळ्यांना असं. 60 झाली म्हणजे काय, मला तर कोणी म्हातारं म्हणलं ना फार राग येतो. सगळे लोक कॉमन मध्ये म्हणतात काय आता ही म्हातारी आली असं. मी म्हणते असाल तुम्हीच म्हातारे, मला कोण तुम्ही म्हातारे म्हणताय. कारण तो तुम्हाला 60 वर्ष म्हातारी वाटू शकतात, मला 6 काहीच नाही वाटत. कारण मी तेवढंच काम तुमच्यापेक्षा जास्त जर करू शकत असेल तर वय वाढणं आणि म्हातारं होणं याच्यात खूप फरक आहे. वय वाढणं ही शारीरिक प्रोसेस आहे आणि म्हातारं होणं ही मानसिक प्रोसेस आहे. त्यामुळे शरीर हा त्याचा गुणधर्म चालू ठेवणार आहे, पण मन हे आपलं असं असलं पाहिजे की 90व्या वर्षी सुद्धा मी चालत जाऊन माझ्या पूजेसाठी फुलं आणू शकते का, छोटीशीच गरज आहे माझी, मी ते करू शकते का, ती करायची आहे मला, हे ध्यान माझं गोल आहे. माझं मला हाताने जेवता यायला पाहिजे हे माझं गोल आहे. माझं मला टॉयलेटला जाता यायला पाहिजे 90व्या वर्षी हे माझं गोल आहे. मला औषध नको, मला नॉर्मल जेवण हे माझं औषध आहे हे माझं गोल. त्यामुळे तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला काय पाहिजे ते आज तुम्ही लिहिणार आहात. पहिलं वाक्य लिहा, आय एम हेल्दी. काही वाक्य मी देते, मग काही वाक्य तुम्ही ऍड करा. काही वाक्य आपल्या सगळ्यांसाठी कॉमन ठेवूया, तुम्ही कुठल्याही भाषेत लिहू शकता. आणि मी निरोगी आहे म्हणणं किंवा मी सुदृढ आहे म्हणणं आणि मी आजारी नाहीये म्हणणं या तिन्हीत खूप फरक आहे. भावार्थ तिन्हीचा एकच वाटेल तुम्हाला, मला काही आजार नाहीये. याच्यामध्ये कशावर आपलं लक्ष आहे आता, आजारावरच लक्ष आहे. पण मी सुदृढ आहे याच्यामध्ये सुदृढ होण्याकडे लक्ष आहे. त्यामुळे तुमचं गोल हे आजारीवर नसणार आहे तर निरोगी किंवा सुदृढवर असणार आहे. तेव्हा शब्द फार केअरफुली वापरा. शब्द खूप महत्वाचे आहेत, कारण प्रत्येक शब्द तुमच्या मनामध्ये कार्विंग करून त्या मनाचं सबकॉन्शियसचं ट्रेनिंग करणार आहे. तर पहिलं वाक्य लिहिलंय आपण, आय एम हेल्दी. दुसरं लिहा, आय एम हॅपी. मी आनंदी आहे आणि मी सर्वांना आनंद देते. कारण मी आनंदी याच्यात स्वार्थी पण असू शकतात काही लोक, मग दुसऱ्याचं काय वाटेल ते होईना, माझ्या सुखासाठी मी जगतोय असं नाही. तर मी आनंदी आहे आणि मी आनंद सर्वांना देते. आय एम हॅपी अँड आय शेअर हॅपीनेस विथ एव्हरीवन. तिसरं वाक्य लिहा, मी सूर्योदय ते सूर्यास्तामध्येच जेवते. मी सूर्योदय ते सूर्यास्तामध्येच जेवते. चौथं वाक्य लिहा, मला खूप शांत गाढ झोप लागते. मला रोज खूप शांत गाढ झोप लागते. एव्हरी डे आय हॅव अ पीसफुल डीप स्लीप. आता ही 4-5 वाक्य मी तुम्हाला सांगितली आहेत. तर महत्वाचं काय आहे, पॉझिटिव्ह लिहायचंय किंवा मला काय पाहिजे ते लिहायचंय आणि ते प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचंय. म्हणजे आय विल बी हॅपी असं नाही लिहायचं, आय एम हॅपी लिहायचं. मी आनंदी आहे असं लिहायचंय, मी आनंदी असणारे असं नाही लिहायचं. ओके, सो वाक्य कसं लिहायचंय ते लक्षात आलं. आता आजचं होमवर्क म्हणून तुम्ही ही वाक्य पुढे 10, 12, 20, 30 जेवढी लिहायची तेवढी लिहा, जी तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्वाची वाटतात. आणि ही फक्त स्वतःविषयी लिहायची आहेत. दुसऱ्यांविषयीची वाक्य आपण म्यूट माइक म्यूट कर दो.
तुम्हाला स्वतःविषयीचीच वाक्य लिहायची आहेत. मी आनंदी आहे, मी एवढंच लिहायचंय, किंवा मला किंवा माझं हे शब्द असतील. ओके, मी आनंदी असावं असं पण नाही लिहायचं. मी आनंदी आहे म्हणजे काय पाहिजे ते लिहायचंय, प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचंय. आता ते लिहिताना स्वतःच्या मनामध्ये डाऊट आणू नका. पॉसिबल आहे का, जाऊ दे लिहून तर बघूया काय होईल ते, असं नाही. तर जे तुम्ही लिहिलंय त्याच्यावर तुमचा ट्रस्ट पाहिजे, तुमची त्याच्यावरती गाढ विश्वास पाहिजे. तेच वाक्य लिहा. ज्याच्यावर विश्वास वाटत नाहीये त्याच्यासाठी थोडं थांबा. ओके, म्हणजे सडनली आज तुमचं वजन काय 90 किलो आहे, माझं वजन 3 महिन्यांनी 50 किलो होणार आहे, असं लिहून मग स्वतःवरच डाऊट करू नका. कारण तसं झालं तर काहीतरी प्रॉब्लेम पण होऊ शकतो का, मग होईल का, काय होईल, असं काही विचार नाही. त्याच्या पुढच्या गोष्टी विचार करू नका. तुम्हाला जे काही पाहिजे, जे तुम्हाला शक्य वाटतंय, ज्या स्टेटमेंटवर तुम्हाला विश्वास वाटतोय तेवढीच स्टेटमेंट लिहा. ती 5 असतील, 7 असतील, 8 असतील, 10 असतील, आपण ती स्टेटमेंट हळूहळू वाढवू शकतो. पण आज लिहिताना ज्याच्यावर तुम्हाला विश्वास वाटतो तेच लिहा. आणि वाटत नसला तरी विश्वास ठेवा, कारण यू विल मेक युअर फॉर्च्यून. दुसरं कोणीही तुमचं आयुष्य बनवत नाही. प्रॉब्लेम आला तरी मी रिस्पॉन्सिबल आहे, व्हॉट एव्हर आय एम टुडे. हा SSY चा खूप महत्वाचा बेसिस पॉइंट होता. जे मी आज आहे त्या सगळ्यासाठी मी जबाबदार आहे. आणि असं जर असेल तर ते बदलण्यासाठी पण मीच जबाबदार. आणि ती जबाबदारी मी घेऊन हे स्टेटमेंट लिहिणार आहे की आय एम हेल्दी, आय एम हॅपी, आय एम वंडरफुल, आय एम पीसफुल. मी सगळ्यांना मदत करते. म्हणजे काय तर मी सगळ्यांना मदत करू शकते याचा अर्थ काय तर माझ्याकडे तेवढी कपॅसिटी आहे ना, आणि ती कपॅसिटी डेव्हलप होत जाते. ठीक आहे, सो याला म्हणतात विजन. आता ही आपल्या ब्रेनला हॅबिट व्हायला पाहिजे. त्यामुळे ज्यांना हा प्रॉब्लेम आहे की मला खूप निगेटिव्हिटी आहे माइंडमध्ये, मला फार फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन येतं, मी सडनली शॉर्ट टेम्पर्ड आहे, मला खूप राग येतो, अशी जी काही तुमची टेंडन्सी असेल तर हा एक डिसीज आहे. शॉर्ट टेम्पर्ड हा एक डिसीज आहे. पण काही लोक त्याला पण असं मानतात की माझ्याकडे ती एक पॉवर आहे, मी कोणावरही ओरडू शकतो. सिंह असल्यासारखं समजायचं नाही स्वतःला. कारण आपण एक सगळ्यांबरोबर राहून सगळ्यांबरोबर पुढे जायचं असेल तर राग येणं चुकीचं नाहीये, पण पाहिजे तेव्हा राग येणं खूप चुकीचं आहे. सडनली राग येणं चुकीचं असू शकतं आणि ते तुम्हाला त्रासदायक देऊ शकतं, कारण तो स्ट्रेस आहे. तर ज्याचा तुम्हाला स्ट्रेस होतोय त्याच्यातनं बाहेर येऊन तुम्हाला काय पाहिजे ते लिहा. सो इन्स्टेड ऑफ हा स्ट्रेस मला नकोय असं न लिहिता आय एम पीसफुल असं लिहा. ठीक आहे, आता याचं करायचं काय, याचं करायचं काय, नुसतंच रोज ज्यांना हा खूप त्रास आहे त्यांनी रोज ही वाक्य लिहा. तुम्ही एक 300 पानी पुस्तक आणा, नोटबुक आणा, रोज रात्री झोपायच्या आधी ही 10 वाक्य रोज लिहून काढा, रोज लिहा. तुम्हाला डायरी लिहायची गरज नाहीये, रोज रात्री झोपताना ही वाक्य लिहा. कारण झोपेमध्ये सबकॉन्शियस ब्रेन सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतं. कॉन्शियस आपण असतो, डोळे उघडले तर आपण कॉन्शियस स्टेटमध्ये येतो. आपण जस्ट झोपत असताना आणि जस्ट उठत असताना आपलं ब्रेन बीटा वेव्स मध्ये नसतं, ते थोडं अल्फा वेव्स मध्ये जातं. अल्फा वेव्स म्हणजे शांत, काही जगाविषयीची चिंता नसलेल्या स्थितीमध्ये, जस्ट झोपेत जात असताना आणि जस्ट झोपेतनं बाहेर येत असताना. या 2 गोष्टीच्या वेळी तुमच्या ब्रेनला ट्रेन करण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. त्यामुळे ज्यांना खूप काही निगेटिव्हिटी मनामध्ये आहे असं जाणवतंय त्यांनी ही 10 वाक्य रोज लिहा. ज्यांना मी ओके आहे, खूप निगेटिव्ह नाहीये पण खूप पॉझिटिव्ह पण नाहीये, त्यांनी एक छान चार्ट पेपर घ्या, त्याच्यावर ही वाक्य लिहा, डेकोरेटिव्ह करा, कलरफुल लिहा, त्याच्या बाजूनी काही डेकोरेशन करा आणि ते कुठेतरी लावून ठेवा घरामध्ये, जिथे तुम्ही
दिवसाची 5-10 मिनिटं तरी समोर उभं राहत असत. मग तो मिरर असू शकतो. मी तर नेहमी सांगते की बाथरूमच्या आतल्या डोअरमध्ये, बाथरूमच्या डोअरच्या आतल्या बाजूला लावून ठेवावं, कारण डेफिनेटली दिवसातनं 2 वेळा 10 ते 15 मिनिटं आपण तिथे घालवतो आणि त्यावेळी बाकी काही करायचं नसतं, हेच वाचत बसावं. ऑटोमॅटिक ते त्याचं रेकॉर्डिंग होत जातं. किंवा किचन मध्ये तुम्हाला जिथे काय किचनचं काम करत असता कट्ट्याच्या मागच्या बाजूला लावा. काय ऑइल वगैरे उडलं तर ते बदलाच. फ्रीज वरती लावा. अशा ठिकाणी लावा जिथे तुम्हाला ते बरेच वेळा दिसेल. सेल फोनचा तुमचा स्क्रीन सेव्हर म्हणून लावा. दॅट्स द बेस्ट थिंग. कारण ते सतत तुम्हाला फोनवरती येत राहील, तसं तुम्ही घेऊ शकता त्याला. पण हे डोक्यात जाणं हा खूप 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 महत्वाचा भाग आहे. नाही तर सगळं नॉलेज पालथ्या घड्यावर पाणी म्हणतात तसं होतं. कारण आपणच आपला घडा पालथा करून ठेवला, हे होणार नाही, हे होणार नाही, हे होणार नाही, हे होणार नाही, पण मला हे करायचंय, हे करायचंय, हे करायचंय, हे करायचंय, तर ते काही होणार नाही. ठीक आहे. सो खूप महत्वाचं काय आहे तर, हा लॅमिनेट केलं तरी चालेल, क्लीन करता येईल, तुम्ही परत परत लिहिलं तरी चालेल, तुमची जी कपॅसिटी. कारण मी लॅमिनेट करायला म्हणत नाही जनरली, कारण काही दिवसांनी ही वाक्य बदलून अजून काही वाक्य तुम्ही ऍड करू शकता. ओके. कारण तुमच्या स्वतःमध्ये महिन्यामध्ये याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. कारण आय एम हेल्दी हे आयुष्यभर नाही ठेवायचंय. एका पॉइंटला दुसऱ्या वाक्यामध्ये जाता यायला पाहिजे. सो लाईफ शुड बी चेंजिंग अँड चेंज इज परमनंट. ठीक आहे. गुड. सो कोणाला काही प्रश्न असले तर मी तुम्हाला ही काही वाक्य स्क्रीनवर देते, ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की काय टाईपनी लिहावी, कशी लिहावी. या मी निरोगी आहे, मी रोज व्यायाम करतो, तुमचं जे असेल. आता छोट्या छोट्या गोष्टी, तुम्हाला जर हेअर फॉल प्रॉब्लेम असेल तर माझे केस निरोगी आहेत. तुमची जर स्किन सतत ड्राय होत असेल तर माझी त्वचा चमकदार आहे. माझी प्रतिकार शक्ती चांगली आहे. जर तुमची इम्युनिटी तुम्हाला वाढवायची असेल तर मी सूर्योदय सूर्यास्तामध्येच खाते. मी नियमितपणे वनस्पती अन्न म्हणजे व्हेजिटेरियन फूड खाते, प्लांट बेस्ड होल फूड खाते. मी आनंदी आहे आणि मी इतरांना आनंदी राहण्यास मदत करते. मी शरीराचे ऐकते. आय लिसन टू माय बॉडी. आय ईट वेन आय एम हंग्री. आय ड्रिंक वेन आय एम थर्स्टी. मी पाणी केव्हा पिते तर मला तहान लागल्यावर. मी भूक केव्हा जेवते मला भूक लागल्यावर. या सोप्या सोप्या गोष्टी पहिली काही 8-10 वाक्य लिहा आणि मग त्यातली काही वाक्य 2-3 महिन्यांनी जी आता तुम्हाला वाटतंय रेकॉर्डिंग झालंय ती बदला आणि वेगळा चार्ट करा. मी खूप लोकांना याच्यामुळे बदल झालेलं बघितलं आहे. इट इज पॉसिबल की तुम्ही तुमच्या याच्यामध्ये चेंज घडवू शकता आणि हे तुम्हीच करू शकता. दुसरं कोणी तुमच्यासाठी याचं रेकॉर्डिंग करू शकत नाही. अजून एक तुम्ही करू शकता म्हणजे काय तर याचा मंत्र जप केल्यासारखा जप करा. आता तुम्ही रोज सकाळी उठल्यावर देवाची काय पूजा करता, छोटं काहीतरी करता, तिथं जाऊन ही 10 वाक्य म्हणा. स्वतःशी बोला. डोळे मिटून बसा आणि स्वतःशी बोला. डोळे मिटून अंतर्मुख होणं खूप महत्वाचं आहे या प्रोसेससाठी. कारण जोपर्यंत पंचेंद्रिय बाह्य आहेत ती तुमच्या मनामध्ये रेकॉर्डिंग करत नाहीत. म्हणून मी जस्ट झोपायच्या आधी, जस्ट झोपून उठल्यावर किंवा जस्ट मेडिटेशन झाल्यावर या बेस्ट टाइम्स आहेत याचं रिव्हिजन किंवा रिसायटेशन करण्यासाठी. रिसायटेशन करा. जसे पाढे म्हणतो ना आपण, तशी या 10 वाक्यांचं पाढे म्हणल्यासारखं वाचा. वेळ लागेल काही जणांना. वयाप्रमाणे काही रेकॉर्डिंग खूप जुनी असतात, ती काढावी लागतील, बदलावी लागतील. पण ब्रेन ही एक सुपर पॉवर आहे. ते सतत नवीन नवीन गोष्टींसाठी रेडी होत असतं. तर तुमचं शरीर बदलणार नाही, पण तुमचं ब्रेन आणि मन हे सहज एकमेकांशी तारतम्य करून ही गोष्ट बदलण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त डेफिनेटली करा. सो पहिली ही ऍक्टिव्हिटी करा, चार्ट बनवण्याचे, तुमचे चार्टचे 10 मुद्दे लिहिण्याची. त्याच्यानंतर ऍक्शन करा रोज त्याला रिसाईट करण्यासाठी आणि मग त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतायत का नाही हे बघा.
एखादं जरी आता माझे केस मला वाटतं की काय प्रॉब्लेम आहे, राट झालेत, ड्राय झालेत, एका छोट्या गोष्टीवर लिहा. एक 15 दिवस 1 महिन्यात तुम्हाला त्यातला बदल दिसला तर तुम्हाला तो बेनिफिट एक ट्रिगर मिळतो की येस इट वर्क्स. कुठला तरी एक कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि मग ही हॅबिट तुमची आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टींसाठी होईल. आणि इट्स द बेस्ट वे टू ट्रेन युअर ब्रेन. ठीक आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड फॉर टुडे. सेट युअर विजन प्रॉपरली आणि मेक शुअर की तुम्ही तिथे पोहोचू शकता. म्हणजे तुमचं ध्येय हे मी तुम्हाला आज लिहायला सांगते 7 दिवस झाल्यावर, कारण आतापर्यंत आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींना बघितलंय, आता त्या करण्याची वेळ आली. ठीक आहे. सो कोणाला काही डाऊट असले तर तुम्ही विचारू शकता. या अनम्यूट करा आणि विचारा. कोणी आपल्या जुन्या बॅचचे लोक आहेत त्यांनी वाक्य लिहिली होती, त्यांना काही शेअर करायचं असलं तरी करू शकता. कारण आपल्याकडे बरेच अर्धे लोक 7, 8, 10 लोक तरी मला दिसत आहेत जे 3 बॅचेस 2 बॅचेस मध्ये आपल्या बरोबर आहेत. तर तुम्ही वाक्य लिहिली होती, तुम्ही त्याचा काही अनुभव असला तुमचा तर तोही सांगा, ज्यामुळे नवीन फर्स्ट टाइम ऐकणाऱ्यांना त्याच्यामुळे थोडासा विश्वास त्यांचा वाढेल, सपोर्ट होईल त्याला. ओके. या कोणाला डाऊट असला तर विचारा, नसलं तर तुम्ही शेअरिंग करू शकता. अदरवाईज वी कॅन स्टॉप. न ओके. उषामा प्रेयर करून घेऊया, मग कोणाला बोलायचं तर बोलू शकता. सर्गमय तमसो ज्योतिर्गमय मृत्योर्मय ओम शांति शांति शांति. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव.